नमस्कार. आज आपण परत कोविड या विषयावरची आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी इथं जमलेलो आहोत. ही करण्याची वेळ 5 महिन्यानंतर आपल्यावरती येते, हे अत्यंत काळजी करण्यासारखं कारण आहे. अनेक दिवसापासून त्या केसेस वाढत आहेत. विशेष करून नागपूरमध्ये जुलैमधून संख्या जास्त वाढायला लागली आणि विशेष म्हणजे ऑगस्टमध्ये त्याचा ब्लास्ट झाल्यासारखी भावना सर्वांच्या मनामध्ये आज आलेली आहे. त्याला कारणही तसेच आहेत. आपण खूप मोठ्या प्रमाणावरती या महिन्यामध्ये केसेस वाढलेले आहेत आणि विशेष करून डेथ हा वाढतच चाललेला आहे. आणि म्हणून याच्यावरती आपल्याला चिंतन करण्याची गरज आहे, चिंता करण्याची गरज आहे. पाठीमागच्या फेसबुक लाईव्हमध्ये मी हे म्हटलं होतं की परत या विषयावरती बोलण्याची गरज पडू नये, परंतु आज दुर्दैवानं या विषयावरती परत मला बोलण्याची आवश्यकता वाटते आणि गरज पडते. म्हणून आज आपल्याबरोबर या बाबतीत संवाद साधण्यासाठी परत मी आपल्यासमोर आलेलो आहे. आपल्याला माहिती आहे, नागपूरमध्ये पहिली केस 11 मार्च या दिवशी आली. आज ज्यावेळेस आपण 23 म्हणजे 22 तारखेच्या रात्रीपर्यंतचा जर आकडा घेतला तो सर्वसाधारणपणे 17,768 एवढ्या केसेस नागपूर शहरामध्ये 11 मार्चपासून कालच्या रात्रीपर्यंत, काल रात्री 9 वाजेपर्यंत जर आकडा घेतला 17,768 एवढ्या मोठ्या प्रमाणात केसेस, पॉझिटिव्ह केसेस आलेले आहेत. हे केसेस वाढणं ही निश्चितच चिंताजनक बाब आहे. आपल्या सर्वांसाठी आहे, नागरिकांसाठी आहे, शासन प्रशासनासाठी आहे, वेगवेगळे धंदे, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज, इन्स्टिट्यूशन्स यांच्यासाठी आहे. आणि म्हणून हे का घडत आहे, हा एकदम केसेस का वाढल्या, त्याच्या पाठीमागे असे काय कारणं झाले जेणेकरून ह्या केसेस वाढत चालल्यात आणि विशेष करून डेथ ह्या वाढत आहेत. माझ्या दृष्टिकोनातून डेथ वाढणं हे खूप चिंताजनक आहे. आणि म्हणून यावरती आम्ही दररोज माझ्या लेवलला खूप मोठ्या प्रमाणात विचार विमर्श करत असतो, अधिकाऱ्याबरोबर चर्चा करत असतो. वॉर रूममध्ये याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होते. आवश्यक ते मेजर्स आहे डेली बेसिसवरती घेतले जातात, त्याच्यावरती दररोज चर्चा होते. आणि त्याच्यामधून जे निष्पन्न होतं, दररोजचा जो आकडा येतो, ज्या प्रकारच्या केसेस येतात, ज्या प्रकारच्या डेथ होत आहेत आणि त्या बाबतीत आम्ही घेतले जाणारे मेजर्स, याचा परिणाम काय होतो आहे, नागरिक कसा रिस्पॉन्ड करत आहेत, ज्या टेस्ट करतो आहे त्याच्यावरती काय होतं आहे, कोणत्या गोष्टी नवीन करण्याची गरज आहे, कोणत्या गोष्टी वाढवण्याची गरज आहे, कोणत्या बाबतीत इनिशिएटिव्ह घेण्याची गरज आहे आणि कोणत्या बाबतीत नागरिकांनी किंवा इन्स्टिट्यूशननी कोणते पावलं उचलणं गरजेचं आहे, याच्यावरती सर्वसाधारणपणे विचार आपण करत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम करत असतो. हे बघत असताना हा जर आपण ट्रेंड बघितला तरी खूप मोठा ट्रेंड आपल्याला लक्षात येईल. गेल्या अनेक दिवसापासून बघितलं तर 2 प्रकारच्या गोष्टी या कोविडच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतील. एक म्हणजे केसेस वाढणं आणि दुसरा म्हणजे त्याच्या डेथ किती होत आहेत कोविडमुळे हे बघणं. आता हे केसेस वाढणं, पॉझिटिव्ह केसेस, दुसऱ्या बाजूला ते रिकवर होणं आणि तिसऱ्या बाजूला डेथ वाढणं, याचं एक इक्वेशन आहे आणि इक्वेशन आपण समजून घेण्याची गरज आहे. जसा केसेस वाढतील आणि जर केसेसचं प्रमाण रिकव्हरीपेक्षा जास्त असेल तर हे डेंजर आहे. आणि हे सगळं होत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण डेथवरती लक्ष देतोय का, त्याचं डेथ अनालिसिस करत आहोत का, हे बघणं गरजेचं आहे. नागपूर शहरामध्ये पहिल्या 3-3.5 महिन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा कंट्रोल होता आणि आता अचानक असं काय झालं की जुलै आणि विशेष करून ऑगस्टमध्ये ह्या केसेस एकदम वाढल्या, त्याचा डेथ रेट जास्त वाढला. याचं एक सायंटिफिक कारण आहे आणि हे सायंटिफिक कारणामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो कोविड व्हायरस आहे, याचं व्हायरसचं नेचर आपण बघणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर त्याला आपण जो रिस्पॉन्स देतो, त्याच्यावरती आपण ज्या वेगवेगळे मेजर्स घेतो आणि त्या मेजर्समध्ये गव्हर्नमेंटच्या वतीनं घेतले जाणारे मेजर्स, त्याचबरोबर नागरिकांकडून घेतले जाणारे मेजर्स, त्याचबरोबर इथल्या ज्या इस्टॅब्लिशमेंट आहेत, शॉप्स आहेत, इतर ज्या गोष्टी आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांच्यामार्फत घेतले जाणारे मेजर्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी अकाउंट फॉर करतात. आणि त्याचा परिणाम म्हणून केसेस वाढणे किंवा न वाढणे, डेथ वाढणे किंवा न वाढणे, याचा प्रसार होणं किंवा न होणं, कोणत्या स्पीड निवडणं, ह्या गोष्टी, सगळ्या गोष्टींचा परिणाम त्याच्यावरती होत असतो. आपल्याला आता माझ्यासमोर एक ग्राफ दिसत असेल. हा ग्राफ यासाठी दाखवतोय मी आपल्याला की याच्यामधली आपल्याला बघितलं असेल ते एक रेड लाईन दिसते तुमच्या, लाईट रेड लाईन. ती जी लाईट रेड लाईन आहे ती ऍक्टिव्ह केसेसची आहे.
म्हणजे 11 मार्च पासून नागपूर शहरामध्ये ऍक्टिव्ह केसेस किती डेली बेसिस याचा ग्राफ आहे आणि दुसऱ्या बाजूला एक ब्ल्यू लाईन आहे. ही ब्ल्यू लाईन जी आहे ती रिकवर्ड केसेसची आहे. म्हणजे प्रत्येक दिवशी रिकवर होणाऱ्या केसेस आणि त्याचबरोबर ऍक्टिव्ह असणाऱ्या केसेस याचा ग्राफ जर बघितला तर पहिला क्रॉस ओव्हर ज्याला म्हणतो ते एकमेकाच्या खालचा वरही ग्राफ गेला आणि वरच्या खाली लाईन गेली. ही जी आहे ती 15 मेची आहे. त्यावेळेस अर्थ काय होता 15 मेला असा क्रॉस ओव्हर झाला की ज्यामध्ये की ऍक्टिव्ह केसेसची संख्या कमी व्हायला लागली आणि रिकवर्ड केसेसची संख्या जास्त व्हायला लागली. म्हणजे कंपॅरिझन जर केलं तर म्हणजे ज्या लाईव्ह केसेस आहे ऍक्टिव्ह आहेत ज्याच्यावर पॉझिटिव्ह आहेत आणि त्याच्यावरती उपचार चालू आहे अशा केसेसची संख्या ॲज कम्पेअर टू ज्या रिकवर्ड केसेस आहेत त्याच्यापेक्षा कमी व्हायला लागले. हे चांगलं साईन असतं. म्हणून 15 मे पासून आपला एकदम चांगल्या स्थितीत आलो हा त्याचा अर्थ झाला. ती परिस्थिती कधीपर्यंत चालू होती? ती परिस्थिती जून एंड पर्यंत चालू होती. त्याचबरोबर आपल्याला दुसरा क्रॉस ओव्हर इथे दिसेल. आता मी बोर्ड दाखवलेला आहे त्या ठिकाणी दिसत असेल. त्यावेळे आपल्याला जी रेड लाईन आहे परत वरती चाललेली दिसते आणि ब्ल्यू लाईन आहे ती खाली चाललेली दिसते. याचा अर्थ काय? त्यावेळेस ऍक्टिव्ह केसेस ह्या परत ज्या वाढल्या आणि ज्या रिकवर्ड केसेस त्याचं प्रमाण ऍक्टिव्ह केसेसच्या प्रमाणामध्ये कमी झालं. म्हणजे 50% पेक्षा जास्त केसेस ह्या ऍक्टिव्ह चालल्या आणि त्यापेक्षा कमी केसेस रिकवर व्हायला लागल्या. म्हणजेच केसेस वाढत गेल्या. केसेस वाढत गेल्यामुळे त्याचं प्रमाण आणि ही जी डेट आहे ती 5 ऑगस्टची आहे. आणि म्हणून ऑगस्टमध्ये आपल्याला जो ब्लास्ट झाल्यासारखा दिसतोय तेच ह्या ग्राफमधून इंडिकेशन होतंय. म्हणजेच नवीन केसेस खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ज्या की आकडा आपला 5, 10, 20 होता तो सर्वसाधारणपणे जुलैमध्ये 40 ते 50 डेली केसेस यायला लागल्या आणि तोच आकडा ऑगस्टमध्ये जर बघितला तो नंतर 350-400 वरती गेला. त्यानंतर सर्वसाधारण 15 ऑगस्टच्या आसपास तो 1000 पर्यंत गेला. म्हणजे गेल्या 8-10 दिवसामध्ये डेली बेसिसवरती नागपूर शहरामध्ये 1000 पेक्षा डेली पॉझिटिव्ह केसेस येत आहेत आणि सर्वसाधारणपणे ह्या दिवसात दररोजचे डेथ जर बघितले ते 30 ते 40च्या दरम्यानचे आहे. हे अत्यंत भयंकर आहे. हे का होतंय याची कारणं अनेक आहेत. पहिला प्रश्न नागरिकांच्या मनात अनेकांच्या मनात असा आहे की प्रशासन सुस्त झालंय का? शासनाकडून काही मेजर्स आहेत ते कमी झाले काय ज्यामुळे की ह्या केसेस वाढत आहे? की शासनाने अजून काय केलं पाहिजे ज्या माध्यमातून ह्या केसेस कमी होतील, डेथ कमी होतील? तर आपल्याला सांगायला आणि आपण समजून घेणं आवश्यक आहे. आपल्याला सांगायला आवडेल की शासनाच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं कोणत्याही प्रकारची कमतरता आजच्या डेटपर्यंत राहिलेली नाही, इथून पुढेही राहणार नाही. जे मेजर्स शासनाच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं महानगरपालिकेच्या वतीनं घेणं अपेक्षित आहे कदाचित त्यापेक्षा जास्त मेजर्स आम्ही प्रोएक्टिव्हली आजही घेत आहोत. 11 मार्च पासून घेतलेत, एप्रिल मे मध्ये घेतलेत, जूनमध्ये घेतलेत, जुलैमध्ये घेतलेत, ऑगस्टमध्ये घेतोय, आजही घेऊ आणि जोपर्यंत हा व्हायरस राहील तोपर्यंत हे नवनवीन मेजर्स वेगवेगळ्या स्तरावरती आवश्यक त्यावेळेस इफेक्टिव्हली आम्ही घेत आलेलो आहोत, घेत राहणार आहोत. त्याच्या मनात कोणतीही कुणाच्या बाबतीत शंका असण्याचं कारण नाही. इसका रीजन ये है कि जब जैसी सिचुएशन होगी उस हिसाब से जो एडिक्वेट मेजर्स लेना जरूरी है वो हम ले रहे हैं. इनोवेटिव मेजर्स लेना जरूरी है वो हम ले रहे हैं. आप बोलोगे ऐसा कैसा हो सकता है कि आप बोल रहे हो कि मेजर्स तो हम ले रहे हैं फिर भी केसेस बढ़ रही है. केसेस क्यों बढ़ती है इसका रीजन हमने देखना बहुत जरूरी है. और केसेस क्यों बढ़ती है तो उसका सबसे पहला अहम इश्यू जो है वो है हमारा बिहेवियर. हम डेली बेसिस पे हम क्या करते हैं, कैसे बिहेव करते हैं. ये वायरस कैसा फैलता है, इन्फेक्शन कैसा बढ़ता है. तो आपको पहले हमारा जो इन्फेक्टिविटी रेट है वो सिंगल डिजिट में था. अब इन्फेक्टिविटी रेट हमारा बहुत ज्यादा है. मतलब आप अगर देखोगे कि 100 केसेस अगर हमने टेस्ट किए तो उसका इन्फेक्शन पॉजिटिव आने का जो परसेंटेज है आज लगभग 30 केसेस 100 में से पॉजिटिव आ रहे हैं, जो कि हमारे पहले 3-4% था. आज वो 30% से ज्यादा है. अगर 11 मार्च से 22 अगस्त तक टोटल एवरेज देखें तो एवरेज अभी इन्फेक्टिविटी रेट लगभग 17% है. मतलब 100 पेशेंट हमने अगर टेस्ट किया तो उसमें से 17 लोगों को हमने पॉजिटिव उसका रिजल्ट आया, इन्फेक्शन हुआ, ये पाया है. हमें क्या करना है, ये जो इन्फेक्टिविटी रेट है हमारा टारगेट है कि 5% से कम हो. मतलब अगर हम 100 पेशेंट आदमी चेक करते हैं तो उसमें से ज्यादा 5 लोग पॉजिटिव निकले, ये उसका मतलब है.
अब ये क्यों बढ़ रहा है? ये पहले कि 2% तक था, 3 तक था, 4 तक था, अभी वो 30% तक गया है। उसका मतलब इन्फेक्शन बहुत ज्यादा फैला है। और इन्फेक्शन कैसे फैलता है, उसके ऊपर क्या उपाय है, मैंने बार बार बताया, लेकिन फिर से एक बार मैं बताना चाहूंगा। ये जो वायरस है, ये वायरस एंट्री हमारे बॉडी में जो होती है वो 3 ही माध्यम से होती है। एक आपका मुंह, दूसरा नाक और तीसरे आंखें। ये वायरस है उसी ये ड्रॉपलेट्स के माध्यम से, या तो आपके माउथ से, या तो नोज से, या आईज से ये होता है। इसलिए फिर से एक बात दोहरा रहा हूं, ये इन्फेक्शन फैलने का एक रीजन ये है कि ये प्रोटोकॉल जो बोला गया है वो फॉलो नहीं हो रहा है। बीच में हमने जब बोला था कि आप मास्क पहनिए, मास्क पहनने का परसेंटेज काफी बड़ा था, आज वो बहुत कम हो गया है। आपको फिर से बता दूं, मास्क आपको दिखाने के लिए नहीं पहनना है, उसका आपका वायरस इन्फेक्ट न हो, आपके बॉडी में न जाए इसलिए यूज करना है। मैंने एक बार बताया था प्रैक्टिकल करके कि मेरी पहली प्रेस कॉन्फ्रेंस थी मार्च के पहले या दूसरे वीक में, जब मैंने बताया था कि ये कोरोना वायरस को टैकल कैसा करना चाहिए, और उस टाइम मैंने प्रैक्टिकल ये बताया कि हाथ कैसे धोना चाहिए। ये जो हाथ है 5 साइड से धोना चाहिए, एक पहला ऐसा, दूसरा ऐसा, तीसरा ये आपके ये पीछे वाला, और फाइनली आपका अंदर वाला जो आपके फिंगर से उसके बीच में वाला। ये 5 तरीके से उसको पूरी तरह से धोना है, यहां से लेकर सोप के साथ कम से कम 20 सेकंड के लिए। और उस टाइम किसी ने मुझे सवाल पूछा था, वो प्रेस कॉन्फ्रेंस थी, इसमें बोला था कि मास्क पहनने की जरूरत है क्या। उस टाइम गाइडलाइन ये थी कि हर एक को मास्क पहनने की जरूरत नहीं है, सिर्फ पेशेंट हो, जो हॉस्पिटल है, डॉक्टर और पैरामेडिकल स्टाफ जिनको ट्रीटमेंट करना है उसी को चाहिए। उसके बाद अप्रैल में गाइडलाइन जब चेंज हुई, तो चेंज होते ही मैंने सबको बताया कि आप मास्क पहनना चालू करो, और मैं भी खुद मास्क पहनना चालू कर दिया। लेकिन बहुत से लोगों ने वो टाइम का मार्च का वीडियो, जिसमें एक क्वेश्चन का सवाल मैंने दिया था कि उस टाइम मार्च में हर एक को मास्क पहनने की जरूरत नहीं थी, तो अभी फैला रहे हैं। हे डेलिबरेट अटेम्प्ट आहे. हा जो खोडसाळपणा आहे हे बंद करा. हे जीवावर लोकांच्या जीवावर बेतू शकतं. हे चुकीच्या पद्धतीने जे चाललंय मिस इन्फॉर्मेशन कैंपेन वो पहले बंद करना चाहिए. तो मैं फिर से बताता हूं, हाथ मैंने पहले जो बताया था उस हिसाब से हाथ धोइए. मास्क कंपलसरी पहनिए. अब क्या हो रहा है कि मास्क तो कुछ लोग पहन रहे हैं, लेकिन मास्क ऐसा नहीं पहनते जो कि मास्क पहनने का एक तरीका है. ये है आपका पूरा नाक और माउथ ये ढका होना चाहिए, जिसकी वजह से अगर किसी के ड्रॉपलेट्स आपके ऊपर आए तो ये मास्क पे गिरे, आपके अंदर बॉडी में नहीं जाए, इसके लिए वो जरूरी है. आप क्या कर रहे हो, ये मास्क ऐसा नहीं पहन रहे. बहुत से लोग हैं ऐसा पहन रहे, नाक उससे खुला रखते. अगर आप नाक खुला रखते हो तो ये मास्क का कुछ मतलब नहीं होता है, कुछ भी मतलब नहीं होता है. मास्क पहनना है तो पूरे इस तरफ से करना. दूसरे मैंने पाया गया कि ऐसा भी पहन रहे, मुंह भी खोल रहे, नाक भी खुला है. तो ये मास्क किस लिए है? गले के लिए मास्क नहीं है. गले के लिए मास्क नहीं, ऑलरेडी गला आपका ऑलरेडी एक्सपोज है और उस पर आप रखोगे गले में, वहां जो अगर वो ड्रॉपलेट आया तो वो टच करेगा और फिर बाद में आप अगर मुंह पे लगाओगे तो इन्फेक्शन आपको हो जाएगा. तो मास्क पूरी तरह से इस तरह से पहनना है. अंदर से उसको हाथ से टच नहीं करना है, बाहर से ही करना है. और निकालना है तो ऐसे निकाल के आपके पॉकेट में जहां सेफ जगह है वहीं पे रखना है, बाहर नहीं रखना है. मैंने अभी इसलिए निकाला है कि मेरे पास आज कोई नहीं है, मैं आपसे बात कर रहा हूं और मेरा जो डिस्टेंस है 6 फीट से ज्यादा है. ये सबसे पहली बात यह है कि हर एक ने मास्क पहनना चाहिए. कंप्लीटली आपका नाक और मुंह ढका हुआ हो, इस तरह से यूज करना है जिसकी वजह से ड्रॉपलेट्स आपके अंदर न जाए. ये पहली चीज आपको करना है. मैं नागपुर में देख रहा हूं 90% लोग आज मास्क नहीं पहन रहे हैं. सामने पुलिस दिखता है या एनएमसी के अधिकारी कर्मचारी दिखते, उस टाइम वहां दिखाते हैं, वो निकल जाते ही निकलते, क्योंकि हमने पेनल्टी लगाना चालू कर दिया है. ये पेनल्टी के लिए आप अगर मास्क पहनते हो तो खुद को फंसा रहे हो. आप खुद को फंसा रहे हो. आपण स्वतःला फसवत आहात. स्वतः फसू नका आणि दुसऱ्याचा आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. हे जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपल्याला प्रॉब्लेम राहतील. आणि म्हणून इन्फेक्शन वाढण्याचं सर्वात महत्वाचं कारण काय आहे, तर कोविड-19चा मास्क वापरण्याच्या बाबतीतचा जो प्रोटोकॉल आहे तो पाळला जात नाही. हे सर्वात महत्वाचं कारण आमच्या समोर आलेलं आहे. आणि म्हणून सर्वांनी माझी परत विनंती आहे, विनंतीवाचा सूचना आहे
की घराच्या बाहेर पडताना कंपल्सरी मास्क वापरूनच, मास्क घालूनच आणि तो व्यवस्थितरित्या घालूनच घराच्या बाहेर पडायचंय. जोपर्यंत घराच्या बाहेर आहात तोपर्यंत हा मास्क वापरत राहायचंय. तो मास्क आपला साध्या कपड्याचा असू शकतो, त्याला वॉश करून आपण वापरू शकता. त्याच्यामुळे ही पहिली खबरदारी घ्यायची आहे. दुसरी खबरदारी आहे की सोशल डिस्टन्सिंग मेंटेनच केलं जात नाहीये, ॲब्सोल्युटली मेंटेन केलं जात नाही. बाजारामध्ये अगदी एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी, दुकानात एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी. आपण सांगितले की एका दुकानामध्ये एका वेळेस 5 पेक्षा जास्त व्यक्ती असता कामा नये. 10-10, 20-20 व्यक्ती. रस्त्यावरती बघितलं, फुटपाथवरती भाजीपाल्याच्या होती, खांद्याला खांदा लावून धक्का देऊन अगदी जशी काही ती भाजी कधी उद्या भेटणारच नाही, 5 मिनिटं थांबले तर आपल्याला भेटणार नाही, अशा परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये जाऊन आपण स्वतःचा जीव आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालतात. पर्यायानं इन्फेक्शनचं प्रमाण वाढलेलं आहे. इन्फेक्शन हवेतून आपल्याला पुरपर्यंत जात नाहीये. 6 फुटापर्यंत आपण जर डिस्टन्स ठेवलं तो ड्रॉपलेट आपल्यापर्यंत येणार नाही. म्हणून सोशल डिस्टन्सिंग महत्वाचं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं नाव आपण डोक्यातून काढून टाकलेलं आहे आणि मास्क सुद्धा वापरणं आपल्या डोक्यातून काढून, मला काही होत नाही हा बिनधास्तपणा आपल्यामध्ये आलेला आहे आणि ते सर्वात महत्वाचं कारण आहे इन्फेक्शन वाढण्याचं. अशा प्रकारे वाढत झालं तर हा कंट्रोलमध्ये येणार नाही. तुमचा आणि माझा सर्वांचा जीव धोक्यात घालणार आहे. आणि म्हणून हे जे प्रमाण वाढलं त्या प्रमाणामध्ये आपण इन्फेक्शन वाढत गेलं, त्याच प्रमाणामध्ये डेथ वाढले आणि म्हणून हा डेथ रेट वाढलाय. म्हणून आज नागपूर शहरामध्ये ज्या ठिकाणी इतके छोटे डेथ होते, इतके कमी डेथ होते, त्या प्रमाणात एकदम जास्त प्रमाणामध्ये डेथ वाढण्याचं प्रमाण आज आपण 591 डेथ पर्यंत पोहोचलेलो आहोत. नागपूर शहरामध्ये ज्याची लोकसंख्या 25 ते 30 लाखाच्या दरम्यान आहे, जे जूनपर्यंत 11 डेथ होते आपले फक्त. 3 जून ज्यावेळेस मिशन बिगिन अगेन सुरू झालं तोपर्यंत फक्त 11 डेथ होते आणि केसेस जवळजवळ फक्त 400 होत्या. आज 17,000 पेक्षा जास्त केसेस, 591 डेथ. ह्याला कारणीभूत कोण? शासन, प्रशासन की नागरिकांचं बिहेवियर? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. फक्त शासन मेजर्स घेत नाही म्हणायचं हे बोलून चालणार नाही. प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखण्याची गरज आलेली आहे. परंतु वारंवार सांगूनही माननीय पंतप्रधान महोदयापासून माननीय मुख्यमंत्री महोदयापर्यंत ते अगदी पालकमंत्र्यापासून ते माझ्यापर्यंत, माझ्या असिस्टंट कमिशनरपासून ते सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत, माझ्या स्वच्छता कर्मचाऱ्यापासून ते ANM पासून डॉक्टर, सर्वांनी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे. परंतु आपण मात्र बिनधास्तपणे वापरायचं, मास्क वापरायचा नाही, कोणत्याही प्रकारचा विचार करायचा नाही, कोविडचे नॉर्म फॉलो करायचे नाही. आणि नागपूरच्या केसेस वाढत आहेत, प्रशासन काय करतंय, प्रशासन झोपलंय का, शासन झोपलंय का, असे उलटे प्रश्न विचारायचे. प्रशासनाच्या वतीने कमी पडलेले असतील तर डेफिनेटली पॉइंट आउट करा. परंतु त्याचबरोबर स्वतःची जबाबदारी आहे ती स्वतःपुरती पाळा, दुसऱ्यापुरती पाळायचं आम्ही सांगत नाही. प्रत्येकानं स्वतःपुरतं पाळायचं. मी अनेक वेळेस बोललेलो आहे, पाठीमागच्या वेळेस बोललोय की प्रत्येक समोरचा व्यक्ती हा कोविड पॉझिटिव्ह आहे हे गृहीत धरूनच वागलं तर आणि तरच आपण प्रोटेक्ट राहू शकतो, अन्यथा प्रोटेक्ट राहू शकत नाही. त्या दृष्टिकोनातून आपलं पहिली महत्वाची गोष्ट आहे मास्क वापरणं चालू करा. दुसरी महत्वाची सोशल डिस्टन्सिंग पाळा. आणि तिसरं सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे आपल्या नागपूरमध्ये इन जनरलच, की एक मी सांगितलं होतं की हा ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून प्रसार होतोय. हा ड्रॉपलेट्स कुठून येऊ शकतो? आपण बोलताना थुंकी जाऊ शकते, शिंकताना होऊ शकते. म्हणून आपले रेस्पिरेटरी नॉर्म्स आहेत. शिंकताना किंवा खोकलताना आपण आपल्या कोपरामध्ये हातामध्ये घ्यायचं, आपला हातरुमाल वापरायचा किंवा टिश्यू पेपर वापरायचा आणि तो पर्टिक्युलरली ज्या बिनमध्ये टाकायच्या त्या क्लोज याच्यामध्ये टाकायचं हे सांगितलं होतं. आज आपण काय बघतोय? तंबाखू खाण्याचं जे प्रमाण मध्ये 3-4 महिने बंदीच्या काळात लॉकडाऊन होतं त्यावेळेस एकदम कमी झालं होतं, रस्त्यावरती थुंकणं कमी झालं होतं. आज परत ओरिजिनल जी तंबाखू खाणं, खर्रा खाणं आणि थुंकण्याची प्रवृत्ती ही परत 70 ते 80% येऊन पोहोचलेली आहे. आय रिपीट, 70 ते 80% लोक परत त्या गोष्टी खाऊन थुंकतात आणि त्यामुळं याचा प्रसार वाढण्याचं कारण खूप मोठं वाढलेलं आहे. कालच्या 1-2 दिवसामध्ये मी एका मार्केटमध्ये न सांगता गेलो होतो. तिथं बघितलं, ज्याला बुधवार बाजार आमच्या इथं म्हणतात, तिथं बघितलं
जे भाजी विक्रेते आहेत त्याच्या पाठीमागं तंबाखू खाऊन किंवा खर्रा खाऊन तुकलेल्या स्पष्ट मला खुणा दिसत होत्या. याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच आहे की मला काही होत नाही, जे काय व्हायचं ते दुसऱ्याला होईल, मी बिनधास्त आहे, हा व्हायरस माझ्यापासून भिवून पळतोय, अशा कुणाचा गैरसमज झाला की काय अशी बोलण्याची स्थिती आपल्यावरती आलेली आहे. आणि म्हणून जे प्रमाण आहे तंबाखू खाणं, खर्रा खाणं, जे कोणत्या प्रकारे सेंटेड सुपारी खाणं हे जे म्हणतात त्याच्यावरती शासनाने बंदी घातलेली आहे, विकण्यासाठी बंदी घातलेली आहे. मी माझ्या लेवलला कॉर्पोरेशन पुरतं खाणाऱ्यावरती 1,000 रुपयाचा दंड लागू केलेला आहे, विकणाऱ्यावरती किंवा ट्रान्सपोर्ट करण्यावरती 3,000 ते 5,000 पर्यंत आम्ही दंड लावायला लागलेलो आहोत. परंतु ही प्रत्येक गोष्ट शासन, मग तुम्ही म्हणाल की लावलं तर का खातात? आता जर एवढं जर बघायचं 30 लाख लोकसंख्येच्या पाठीमागं प्रत्येक जण तंबाखू खाणार आहे का, त्याच्या पाठीमागं फक्त दंडासाठी लोक लावणं एवढंच अभिप्रेत राहिले का? म्हणजे नागरिकांनी या बाबतीत स्वतःची जबाबदारी ओळखायचीच नाही. आपण स्वतः तंबाखू खायचं, खर्रा खायचा, थुंकायचं, त्याच्या माध्यमातून प्रसार करायचा आणि वरतून म्हणायचं की कोरोना वाढतोय, प्रशासन काय करतंय, शासन काय करतंय. म्हणजे तुमची प्रत्येक ऍक्टिव्हिटी रेग्युलेटेड पाहिजे, त्या ठिकाणी दंड करणारच पाहिजे. त्या ठिकाणी आपण फोटो काढून किंवा व्हॉट्सअपच्या द्वारे किंवा आमच्या ग्रीव्हन्समध्ये हे टाकता कंप्लेंट, ती चांगली गोष्ट आहे. पण आपण आपले मित्र, आपले आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या बाबतीत प्रत्येकाने स्वतःच्या कुटुंबापुरतं जरी बघितलं तर 6 लाख जे कुटुंब आहे सर्वसाधारणपणे नागपूर शहरामध्ये, त्यांनी स्वतःच्या कुटुंबापुरतं बघितलं की हे नॉर्म्स पाळायचे, ते सगळेजण नाम पाळू शकतात, परंतु ते करायचं नाही. आणि प्रश्न मात्र विचारायचे की शासन काय करतंय. म्हणजे इंडिव्हिज्युअल बिहेवियर जे आहे त्याच्यामध्ये चेंज करायचा नाही. आपली लाईफस्टाईल जी आहे ती अनेक वेळ सांगितलं ती चेंज करायची, कोविड कंप्लेंट करायची ती करायची नाही, आणि प्रश्न मात्र विचारत राहायचं. हे अंतर्मुख होण्याची गरज आपल्यावरती आलेली आहे. हमने खुद को ये पूछना है कि सही में क्या, सही में हम कोविड-19 नॉर्म्स जो प्रोटोकॉल दिया गया है बिहेवियर में, हम वो फॉलो कर रहे हैं क्या, हम मास्क यूज कर रहे हैं क्या, हम सोशल डिस्टेंसिंग मेंटेन कर रहे हैं क्या, हम थूक रहे हैं क्या, हम कफ करते समय या स्नीजिंग करते समय हम वो सही प्रोटोकॉल यूज कर रहे हैं क्या, या सिर्फ हमें लॉकडाउन नहीं चाहिए, हमें शॉप खोलने दो, शॉप खोलने से शॉप में क्या होता है, सब एक्टिविटी चल रही है, फिर हम क्यों लगा रहे, इवन ऑड क्यों लगाया है. इवन ऑड लगाने के बावजूद भी मार्केट में इतनी गर्दी है, सोशल डिस्टेंसिंग नहीं मेंटेन हो पा रहा है, उसके लिए आप बोल रहे हो कि मुझे पूरा खुला दो, मार्केट में कुछ रेस्ट्रिक्शन मत डालो, तो ये कोरोना कैसे कंट्रोल होगा. आपकी एक्टिविटी चलनी चाहिए, इसलिए आपको ये जो रिलैक्सेशन दिया है कि उस रेगुलेटेड फॉर्म में करो. ना आपके यहां थर्मोगन है, ना आप टेम्परेचर काउंट कर रहे हो, ना ही वहां मास्क आप कर रहे हो, जो आ रहा है उसको करने दे रहे हो. अगर आपके दुकान में मास्क के बिना कोई आ रहा है उसको बंदी करो तो ऑटोमेटिकली कम हो जाएगा. लेकिन हम नहीं करेंगे, क्योंकि मुझे 10, 50, 100, 200 जो मेरा बेचने वाला आइटम है उसका मुझे लॉस होगा. मैंने इसमें बोला कि जो शॉपकीपर्स है खुद वो टेस्ट करवा ले. उसकी चर्चा आपके एसोसिएशन के साथ हुई थी. उन्होंने बोला था 7 अगस्त तक करेंगे, उसके बाद बोले 15-18 अगस्त तक करेंगे, और उसके बाद बोला हम नहीं करेंगे. ये हमारी जवाबदेही नहीं है, उसमें फ्री में हम क्यों नहीं करें. और 21 अगस्त को जो सर्क्युलर महाराष्ट्र गव्हर्नमेंट ने निकाला है उसका हवाला देते हुए, व्यापाऱ्यांना शासनाच्या निर्देशामुळे रिलीफ भेटला, संकट टळलं. कोणतं संकट टळलं? शासन निर्देशामध्ये असं काय सांगितलेलं आहे की जे मी फॉलो करत नव्हतो? शासन निर्देशात हे म्हटलेलं आहे की आपण जे शॉपकीपर्स आहे जर ते सिम्पटमॅटिक नसतील तर आपण ज्या शासनामार्फत टेस्ट करतो त्याच्यामध्ये टेस्ट करण्याची आवश्यकता नाही आहे. आपल्याकडे जे असिम्पटमॅटिक पॉझिटिव्ह आहे त्याच्यातले 85 ते 90% असिम्पटमॅटिक आहेत. याचा अर्थ असिम्पटमॅटिक लोकांनी विशेष करून शॉपकीपर्स आहेत हे केलं पाहिजे, ते प्रायव्हेट लॅबमध्ये केलं पाहिजे, जेणेकरून स्वतः इन्फेक्ट असाल तर बाकीच्या लोकांना तुमच्यामध्ये इन्फेक्शन होणार नाही, स्वतःचं कुटुंब वाटेल. मला असे अनेक नागपूरमधल्या केस उदाहरण म्हणून सांगतो. इतवारी मधली जी केस आहे, दुकानदार स्वतःच्या घरात 2 पॉझिटिव्ह फर्स्ट फ्लोअरवर राहतो, दोघं घरी पॉझिटिव्ह पेशंट आहेत, खाली दुकान चालू ठेवलंय. मग अशा दुकानदारावरती मी काय करायचं? गुन्हे दाखल करायचे, जेलमध्ये पाठवायचं. पण आपण स्वतः टेस्ट करणार नाही.
मला दुसऱ्या एकाचा प्रश्न आला, साहब मेरे तरफ 10 मेरे असिस्टेंट है मेरे स्टाफ में, कम 10 का मतलब 1900 इंटू 10 कितना हो गया, इतना पैसा मैं खर्च करूं, हम क्या वो टेस्ट करने के लिए हमारे पैसे बर्बाद करेंगे? अगर आपके शॉप में 10 असिस्टेंट है, उनका पेमेंट करने के लिए आपके पास पैसा है, लेकिन टेस्ट करने के लिए नहीं है, ये कौन सा एटीट्यूड है? ये खुद को प्रोटेक्ट करना और शहर को प्रोटेक्ट करने के लिए जरूरी है। शहर रहेगा तो आप रहोगे, आपके वजह से शहर नहीं चल रहा है। सिर्फ 30 लाख लोग हैं, इसकी वजह से शहर चल रहा है। आप ये समझ लीजिए और आप खुद स्प्रेडर या सुपर स्प्रेडर मत बनिए, दूसरे के मौत का कारण मत बनिए। इसलिए आपको टेस्ट करवा के लेना पड़ेगा, जिसकी वजह से बहुत लोगों की जान बच सकती है, इन्फेक्शन कम हो सकता है। अब ये करते समय ये हमने ये भी पाया कि डेथ क्यों हो रहे हैं, इन्फेक्शन तो बढ़ रहा है। उससे ज्यादा चिंता मुझे वो केसेस बढ़ने की नहीं है। वो अगर आप पॉजिटिव आए तो भी कोई प्रॉब्लम नहीं है, अगर आप पॉजिटिव आते हो तो तुरंत आपको टेस्ट करवा। अब अगर कोई सस्पेक्ट केस में पॉजिटिव आते हो, उसके साथ आते हो, हाई रिस्क हो, तो टेस्ट करवाना चाहिए और जल्दी से जल्दी ट्रीटमेंट करना चाहिए। आप बोलोगे ये बढ़ रहा है, ये ठीक है, उसको तो आपका कंट्रोल नहीं है, लेकिन जो पॉजिटिव आता है उसके डेथ क्यों बढ़ रहे हैं? यहां हमारी ट्रीटमेंट कुछ गलत हो रही है क्या? इसमें कुछ खामियां है क्या? अगर ये नंबर बढ़ेगा, अभी 17,000 है, वो 50,000 हो गया तो हमारे बेड मिलेंगे क्या? यहां गवर्नमेंट का रोल है, और ये गवर्नमेंट के रोल में हम कहीं भी कम नहीं है। जितने बेड चाहिए वो जितने बेड अवेलेबल है, जितनी संख्या में चाहिए वो प्राप्त मात्रा में अवेलेबल है। वो सीसीसी के लिए भी है, डीसीएच के लिए है, डीसीएचसी के लिए है। पहली चीज जो है कि फर्स्ट जैसे ही आप पॉजिटिव आते हो, सिम्टोमेटिक हो, तो पहली टेस्ट करवा लीजिए। इसलिए अगर आपने देखा होगा तो नागपुर में टेस्टिंग की संख्या और टेस्टिंग सेंटर हमने काफी बढ़ा दिए हैं। जो टेस्ट हमारे मार्च महीने में थे वो बहुत कम थे, अप्रैल में वो कम थे, उसका जो नंबर्स है हम आपको बता देते हैं। मार्च महिन्यामध्ये आपण टोटल 860 केसेस टेस्ट केल्या, एप्रिलमध्ये 2033 केल्या, मे मध्ये 3168 केल्या, जून मध्ये 3240 केल्या। म्हणजे दर महिन्याला आपण वाढवतोय। याचाच अर्थ आमचे जे मेजर्स आहेत ते ज्या प्रकारची स्थिती अनुषंगिक योग्य प्रकारे योग्य वेळेस करतोय। जुलैमध्ये आम्ही 26,000 टेस्ट केल्या, 26,514, आणि ऑगस्टमध्ये 22 ऑगस्ट पर्यंत 63,497, म्हणजे जवळजवळ 65,000 टेस्ट आम्ही या 22 दिवसामध्ये केलेल्या आहेत। म्हणजे लक्षात घ्या, 860 पासून ते 65,000 पर्यंत 22 दिवसात, म्हणजे तोच आकडा आम्ही जवळजवळ 90,000च्या आसपास फक्त ऑगस्टमध्ये करतो। एकंदर टेस्ट आतापर्यंत आम्ही ज्या केलेल्या आहेत 99,000 प्लस। म्हणजे आजचा जर आकडा पकडला तर 1 लाख टेस्ट ऑलरेडी नागपूर शहरामध्ये, आय रिपीट, नागपूर शहरामध्ये 11 मार्च पासून आजपर्यंत जर आकडा गेला तर 1 लाख पेक्षा जास्त टेस्ट आज फक्त नागपूर शहरामध्ये केलेल्या आहेत। कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आम्ही करतो। कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आम्ही आतापर्यंत 1,17,000 केसेस केलं, म्हणजे 17,000 केसेस पॉझिटिव्ह आल्या, त्याच्या अगेन्स्ट 1,17,879 लोकांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलेलं आहे। याचाच आज आमची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चांगली चालू आहे। याचाच आज आमचे टेस्टिंग सेंटर्स आम्ही वाढवलेले आहेत। नागपूर कदाचित एकमेव शहर असेल ज्याच्यामध्ये 34 ठिकाणी नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं, आई रिपीट 34 ठिकाणी 34 प्लेसेस पे यहां हमने टेस्टिंग चालू कर दी है। वॉकिंग डिस्टेंस पे है, आपके मोहल्ले में है, उसका इस्तेमाल कीजिए, टेस्ट कीजिए। आप सिम्टोमेटिक हो, आप हाई रिस्क कांटेक्ट में आए हो, जो पॉजिटिव पर्सन है उसके कांटेक्ट में आए हो, आप कोमॉर्बिड हो या 60 ईयर्स के अबव हो, ऐसे कोई भी व्यक्ति हो तो वहां जाके टेस्ट करवा सकता है। आपको कफ है, आपको टेम्परेचर है, आपको ब्रेथलेसनेस है, आपको खांसी है, ऐसा कोई भी लक्षण दिखे तो तुरंत हमारे टेस्ट सेंटर में आए। वो सेंटर में आने के बाद टेस्ट करे, हमारे जो डॉक्टर उसका सलाह देंगे, उसका सलाह दे और उसके बाद आगे वाली कार्रवाई करे। सबसे इंपॉर्टेंट जो इश्यू है कि अर्ली डायग्नोसिस, अर्ली टेस्टिंग होना चाहिए। ये कब होगा? जब आप हमें बताओगे, जब आप हमारे टेस्ट सेंटर पे आओगे, टेस्ट करोगे, या आपको कोई दिक्कत हो, हमारा एनएमसी का जो कंट्रोल रूम है
उस वहां पे फोन करोगे, उसको बताओगे, तब ये पॉसिबल है। इसलिए सबसे अहम बात यह है कि आप ये जो सिम्टम्स है, ये जो कोरोना है, इसको छिपाइए मत, इसको बताइए। ये बताने के बाद ही आपको टेस्ट करवा पाएंगे, आपको ट्रीट करवा पाएंगे। और डेथ का रीजन ये भी सबसे ज्यादा है, क्योंकि आप लेट आते हो। हमने ये 591 जेवढे डेथ झाले त्याच्यापैकी 495 डेथचे डिटेल डेथ अनालिसिस आम्ही केलेला आहे आणि बाकीचं आमचं करणं चालूच आहे, डेली बेसिसवरती चालू असतं। हे 495 डेथ पैकी जर बघितले तर आपल्या लक्षात असं येतं की 300 डेथ जे झालेले आहेत, रिपीट करतो मी, 495 पैकी 300 डेथ्स असे आहेत की जे आपल्याला लक्षणं आल्यापासून, मी रिपीट करतो, लक्षणं आल्यापासून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कधी झाले, हॉस्पिटलला कधी गेले, डॉक्टरकडे कधी गेले, तर लक्षणं आल्यापासून 6 दिवसापेक्षा जास्त काळ गेल्यानंतर हॉस्पिटलला किंवा डॉक्टरकडे गेलं आमच्या लक्षात आलेलं आहे। म्हणजे मला आज ताप आला, मी टेस्ट केली नाही, मला 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6व्या दिवसानंतर मी डॉक्टरकडे हॉस्पिटल गेलो, अशा जर केसेस बघितल्या तर 495 पैकी 300 केसेस डेथ अशा झाले की 6 दिवसानंतर आम्ही हॉस्पिटलला किंवा डॉक्टरकडे गेलो, ज्याच्यामध्ये 6 ते 9 दिवसामधल्या 181 डेथ्स आहेत, 9 दिवसापेक्षा असे 119 आहेत। याचाच अर्थ 495 पैकी 300 डेथ्सच्या 6 दिवसानंतर रिपोर्ट डॉक्टरकडे गेल्या किंवा हॉस्पिटल गेला, अशा प्रकारचे 60% म्हणजे 60% केसेस ज्यांनी आपल्याला आजार झाल्यानंतर, आपल्याला सिम्पटम्स आल्यानंतर 6 दिवसानंतर गेले। म्हणजेच याचा अर्थ डॉक्टरकडे वेळच भेटला नाही, हाताबाहेर गेलेली नाहीये आणि ती जाऊ द्यायची नाही। आणि म्हणूनच आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे। आता सण चालू झालेले आहेत, आता गणपती फेस्टिवल चालू झालेला आहे, मोहरम येतो आहे, याच्यानंतर अनेक सण येणार आहेत। या सणामध्ये हे रेग्युलेशन आपण केलेले आहेत का, की सण साजरा करत असताना आपल्याला ह्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही, आरोग्य कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही, कोरोना कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही। आणि म्हणून गणपती बाप्पा ज्यांच्या दृष्टिकोनातून ज्यांना आपण विघ्नहर्ता म्हणतो, आज आपल्याला सर्वांना स्वतःचा, कुटुंबाचा आणि समाजाचा विघ्नहर्ता बनण्याची वेळ आलेली आहे। ते दायित्व आपल्यावरती आहे। म्हणून सर्वांनी गर्दी न करता घरच्या घरी हे सण साजरे करा, कोविडचे नॉर्म पाळून करा। निश्चित आपण आनंदी राहाल, कुटुंब आनंदी राहील, समाज आनंदी राहील। म्हणून आज जी गरज आहे प्रत्येकानं योद्धा बनण्याची, विघ्नहर्ता बनण्याची, स्वतः लढण्याची आणि पराजय न स्वीकारण्याची, सहकार्य करण्याची, दुसऱ्यावर टीका न करता सहकार्य एकत्र करून या कोरोनाला आपण हद्दपार करूया। आणि कुठं जे मला कोणतरी बोलताना बोललं की अज्ञातवास गेले, मी अज्ञातवासात गेलेलो नाहीये। मी मिशन बिगिनल्यानंतर दुकानं व्यवस्थितरित्या चालताय की नाही, ऑड इव्हन आहे की नाही, रस्त्यावरती फिरलोय, दुकानात जाऊन दुकानदाराला समज दिली आहे, दंड लावले, हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये जाऊन मी तपासणी केलेली आहे। कोणत्या गोष्टीची गरज आहे त्याचा दररोज आढावा घेऊन त्याच्यावरती उपाययोजना दररोजच्या दररोज केल्या जात आहे। बेडची कमतरता कुठे, डॉक्टरची कमतरता कुठे, स्टाफ कुठे, ह्या सर्व गोष्टीचा बघून त्याच्यावरती उपाययोजना केली जाते। सीसीसीच्या बेडच्या बाबतीत केली जाते। ज्या ज्या ठिकाणी आपण कदाचित कधी कुठे गेलेला नसाल त्या ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे। ते का, तर मी अज्ञातवासात नाही आहे, फ्रंटवरती आहे, काम करत आहे, माझी टीम पूर्णपणे काम करत आहे, त्याच्यामध्ये सर्वांना समोर घेऊन जात आहे। अज्ञातवासात मला जायचं नाही आहे, मला कोरोनाला अज्ञातवासात पाठवायचंय। त्यासाठी मी लढत आहे, आपण लढत आहात, आपण सर्वजण मिळून या कोरोनाला कायमस्वरूपी अज्ञातवासात पाठवूया आणि आपली सण-सणावळी योग्य प्रकारे पार पाडून आपली जबाबदारी जाणून घेऊन स्वतः, कुटुंब आणि समाजाचा विघ्नहर्ता बनवूया, एवढीच अपेक्षा करतो। आपण सहकार्य कराल ही अपेक्षा ठेवतो आणि आजचा आपलं इंटरॅक्शन इथेच थांबवतो।